जरा कमी कमी घालाव. महाराष्ट्र, मी अमोल रमेश पवार. आता आपण सध्या घाटकोपरे गावामध्ये आलो आहे. घाटकोपरेतली एक श्री साई अपार्टमेंट म्हणून सोसायटी आहे. तिथे गेल्या 4 दिवसापासून गढूळ आणि घाण पाणी गटरीचं येत आहे. बऱ्याचशा लोकांनी इथून फोन करून तक्रार केली होती आज सकाळी की अशा पद्धतीचं पाणी इकडे येत आहे. वारंवार महानगरपालिकेचे जे काही कर्मचारी किंवा अधिकारी त्यांना सांगून देखील ते कुठल्याही पद्धतीने दखल घेत नाहीये. तेव्हा 4 दिवसापासून इथे गढूळ पाणी येतं. अशा गंद्या आणि एकदम घाणेरड्या पद्धतीचं पाणी होतं. इतक्या खालच्या दर्जाचं पाणी असताना लहान पोरं ते पाणी पिऊन आजारी पडले. बरेच मुलं इथे आजारी पडत गेले. वारंवार या तक्रारी ते सांगत असताना सुद्धा कोणी त्याची दखल घेतली नाही. सकाळी 8 वाजता मला या संदर्भात कॉल आला आणि मी तात्काळ आपले संजय अरवडे साहेब अतिरिक्त आयुक्त त्यांना फोन केला आणि जे पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहे आपले सुरेश ठाकरे साहेब यांना देखील फोन करून सांगितलं की लवकरात लवकर ह्या जे काय लोकांच्या समस्या सोडवल्या गेल्या नाही त्याला तुम्ही जे काय असेल त्याला तुम्ही कारणीभूत असाल आणि आम्ही आमच्या पद्धतीने त्याला काही जे प्रत्युत्तर द्यायचं ते आम्ही देऊ. आता तुम्ही बघाल की पाण्याचा जो दर्जा तो इतका गंदा आहे की एवढा घाणेरडा पाणी आहे की अक्षरशः तो गटरीचं पाणी त्याचा वास मारतंय आणि तिथले जे काय स्थानिक लोक आहेत ते पण 4 दिवसापासून ते पाणी बघून सुद्धा त्यांना संताप आलेला आणि ते तसे भडकलेले बऱ्याच वेळा. आणि आता जसं की सकाळी फोन करून आपण पूर्ण यंत्रणा बोलवली आणि ते आता कामाला लागलेत. आपण बघू शकता की मागे काम चालू आहे पण कुठलाही पॉईंट अजून भेटत नाहीये. शोधाशोध चालली आहे. त्या स्थानिक लोकांचं एवढं म्हणणं आहे की आम्ही 4 दिवसा अगोदर सुद्धा तक्रार करून आमची दखल घेतल्या गेली नाहीये. तर मी महानगरपालिकेचे जे काही संबंधित अधिकारी त्यांना सांगेल की जेव्हा लोक तुम्हाला एकदम आतुरतेने फोन करतात काहीतरी त्यांच्या समस्या असतात त्याचं निवारण तात्काळ झालं तर योग्य वाटतं. पण एवढे 4-4 दिवस लोक तुमची वाट बघतात तरी सुद्धा ते काम होत नाहीये. ते कुठेतरी महानगरपालिकेचं अपयश आहे एवढं मी बोलेल आणि इथं थांबतो. जय हिंद. पाणी येतं घाण सगळं. गेल्या 4 दिवसापासून पाणी येतं असं घाणेरडं. आम्ही हे असं पाणी प्यायचं का? आमची मुलं आजारी पडले. लूज मोशन उलटे हे सगळं चालू आहे. शाळेचे खाडे सुद्धा होत आहे. 100-200 रुपयाचं आम्ही पाणी विकत घेतो. डॉक्टरकडे जाऊन बघायला असं पाणी येते. हे पाणी आलं असं पाणी प्यायचं काय? कोणाला विचारलं तर इथल्या अधिकाऱ्यांना ते पाणी माणसं येतात ते लोक सरळ बोलत पण नाहीत. आम्हाला व्यवस्थित उत्तर पण देत नाहीत. उर्मटगिरीने बोलतात आमच्याशी. जेंट्स दिवसभर घरी नसतात त्यामुळे बायका आम्ही किती बोलणार म्हणून आम्ही मनसेवाल्यांकडे कंप्लेंट केली त्यांची. तर उलट आता पुन्हा त्रास देतील की नाही माहिती नाही पण आता ते चेकिंगला आले तर आता पुढे बघू आमचं काय म्हणजे काय होतंय काय नाही. चेकिंग चालू झाले. हे पाणी 4 दिवसापासून येते आम्हाला. हे असं होतं का म्हणे ह्याची दखल घ्यावी. जे काय असेल ते आम्हाला व्यवस्थित पाहिजे. पाणी आम्हाला व्यवस्थित पाहिजे चांगलं पाहिजे. व्यवस्थित पण बोलत नाही काल मी बोलल्यानंतर म्हाताऱ्या माणसांशी पण उर्मटपणे बोललं जातंय. Alaikum